ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। उमरखेड़ यवतमाल में हजारों आदिवासी भाइयों बहनों ने आदिवासी आरक्षण बचाव मार्च में हिस्सा लिया, जिसमें पारंपरिक नृत्य गीत और आदिवासी कलाओं का जीवंत प्रदर्शन किया गया। मनोज जरांगे पाटिल ने मराठा समाज को ओबीसी आरक्षण दिलाने के लिए कई वर्षों तक आंदोलन किया था और हाल ही में राज्य सरकार ने हैदराबाद गजट के अनुसार मराठा समाज को ओबीसी आरक्षण देने की घोषणा की, जिससे मराठा समाज में खुशी की लहर दौड़ी। लेकिन अन्य ओबीसी व आदिवासी समाज ने इस निर्णय का विरोध जताया। आदिवासी नेताओं ने कहा कि जल, जमीन और जंगल उनकी हक की संपत्ति है और कलम 342 के तहत आरक्षण में हस्तक्षेप केवल संसद का अधिकार है, न कि राज्य सरकार का। मार्च में शामिल लोगों ने 1950 से पहले के कानूनों को रद्द करने और हैदराबाद गजट के फैसलों पर सवाल उठाए। पारंपरिक नृत्य, पक्षियों की आवाज की नकल, विशेष पोशाक व गीतों से मार्च आकर्षक बना। क्रांतिकारी बिरसा मुंडा, जयपाल सिंह मुंडा, वीर बापू शेड माके, शहीद तंटिया भिल, महात्मा रावण जैसे वीर महापुरुषों के फोटो लेकर उप विभागीय अधिकारी कार्यालय के सामने मार्च किया गया। आदिवासी समाज ने साफ कहा कि उनके आरक्षण में यदि घुसपैठ हुई तो वे सड़कों पर उतरेंगे। मार्च का समापन निवेदन देकर किया गया। आमचे सहकारी मित्र महागाव तालुक्यातून आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमचे मोकर साहेब, त्याचबरोबर आमचे गुगले साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आणि अन्य सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आज जो हा मोर्चा काढण्यात आला, याचा एकमेव असा उद्देश आहे की या ठिकाणी काही समाजातील लोकांची आदिवासी समाजासाठी मागणी आहे आणि या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आदिवासी हे 45 जाती आहेत। त्यामध्ये आज आणि भिल्ल, नायकडा, नायकडी अशा 2 जाती या विभागामध्ये आहेत आणि या 2 जातीवर या भागामधल्या काही समाजातल्या लोकांनी हैदराबाद गॅझेटियरच्या नुसार या ठिकाणी आम्हाला सुद्धा आदिवासी समाजात घेण्यात यावं अशा प्रकारचा या ठिकाणी मोर्चा त्यांनी काढलेला होता। परंतु आमचं म्हणणं हे आहे की या ठिकाणी आमच्या 45 जाती आहेत आदिवासीच्या, त्या जातीला 7% आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे। या 7% आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता बाकी त्यांच्यासाठी शासनाने काही निर्णय घेतला तर आम्हाला काही अडचण नाही, परंतु आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणावर मूळ गद्दा या ठिकाणी आला नाही पाहिजे, हा या मोर्चाचा उद्देश आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय पांडे साहेब यांनी जे या ठिकाणी काही मुद्दे मांडले ते सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मागणी होती। म्हणून या ठिकाणी आमच्या जे काही आमच्यावर अन्याय होऊ नये, आमच्या समाजामध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न करू नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही सर्व जमलेले आहोत आणि या ठिकाणी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे आणि आमच्या या ठिकाणी आम्ही भावना व्यक्त केलेल्या आहे आणि त्यानुसार आम्ही आता उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना या ठिकाणी आमचं निवेदन देत आहोत। या देशामध्ये आदिवासींचे काय हाल आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे। आदिवासींना आदिवासींच्या अधिकारवाणीचे जे हक्क अधिकार आहेत संवैधानिक, त्याच्यावर घाला घालण्याचं काम या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होते की काय अशी आम्हाला अत्यंत भीतीदायक परिस्थिती उभी असल्यामुळे आम्हाला ती भीती वाटते। हे बघा, यामध्ये देवेंद्र फडणवीस सरांचं सरकार आहे, परंतु या व्यक्तीनं 6 जुलै 2017च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं जे काही अधिकार प्राप्त झाले, अधिकार आपले आदिवासींना
त्या जागा भरण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने 31 डिसेंबर 2019ला हायकोर्टात ॲफिडेव्हिट दिलं की मी कुठल्याही परिस्थितीत 2020 मध्ये हे जे आहे त्या जागा म्हणजे आदिवासींच्या जागा मी त्या पूर्ण भरणार आहे. त्या जागा होत्या 12,500. परंतु त्यांना तिथे कुठेही त्यांनी स्वतंत्ररित्या त्यावर कुठलीही भूमिका घेऊन या कार्यवाहीची अंमलबजावणी केलेली नाही. म्हणजेच आदिवासींचा जो फसवणुकीचा भाग आहे तो या देशामध्ये वाढतो आहे आणि वाढलेला आहे. याशिवाय जे आमचे 5व्या 6व्या सूचीचे अधिकार आहेत ते खतम केले, ते शिल्लक नाही राहिले. पेशा कायद्याखाली 17 संवर्गाच्या जागा आहेत त्या अजूनही भरायच्या आहेत, त्या भरल्या नाहीत आणि भरण्याची संभावना फार कमी आहे. म्हणून हा जो त्याच्यामध्ये आलेला जो ट्रेंड आहे हैदराबाद गॅजेटियरचा, त्याची अतिशय आम्हाला भीती वाटते की याचा कदाचित परिणाम आदिवासींच्या संवैधानिक हक्कावर होतो की काय. म्हणून हा मोर्चा आहे, म्हणून या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यावर सरकारचा निषेध आणि जे काही लोक मागतायत त्यांनी खऱ्या अर्थाने संवैधानिक पद्धतीनं मागितलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु आम्हालाही आमचा अधिकार आहे तो संवैधानिक पद्धतीनं तुमच्यासमोर ठेवण्याचा. उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि नुकतंच मराठा समाजाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये राजाच्या माध्यमातून झालं आणि हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. आणि हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेऊन आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये काही जाती आरक्षण मागत आहेत, घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये आदिवासी बांधवांनी या उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन आणलेलं आहे. आपण आदिवासी समाजाच्या बांधवांच्या या मोर्चाला या ठिकाणी भावना जाणून घेणार आहोत. तुम्ही जोपर्यंत ते वाद्य बंद करणार नाही तोपर्यंत आपल्याला इथून ते आपल्याला संदेश द्यायचा आहे, तो संदेश येणार नाही. कृपया प्लीज देशाला स्वातंत्र्य 70 वर्ष झाले, आमचाच विकास नाही, आणखी आम्हीच बेरोजगार आहे, आमच्यावरच आज जंगलात राहण्याची पाळी येत आहे. आणखी प्रयत्न नाही आहे. आज आमचे 25 आमदार फक्त 2 आमदार सोडले तर 23 आमदार गप्प आहेत. कुठले मुग खाऊन घेऊन बसले आहेत, कुठलंही नोटिफिकेशन देत नाहीत, काही नाहीये. त्यामुळं या समाजाला उठून पेटून या ठिकाणी वर गरीब जनता आहे आमच्या आदिवासी समाज या ठिकाणी दाद मागत आहे की दुसऱ्या समाजाला आपण जाऊ शकत नाही. आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आम्ही तुला देऊ शकत नाही आणि देणारही नाही, हे आम्ही लिहून देतो. आणि विशेषतः दुसऱ्या समाजाला आमच्यावर गवळण्याची प्रयत्नही करू नये, ही आमची मागणी आहे. समाज आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो आणि हे असंविधानिक आहे अशा आदिवासी समाजाच्या भावना आहेत. आदिवासी समाजाचे 25 आमदार आहेत, परंतु हे कुठल्याही कामाचे नाही. आदिवासी समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी होत नाहीत असा आदिवासी समाजाचा आहे. तो इथून देणाऱ्याला दुसरा प्रतिसाद द्या आणि त्यांचा होश वाढवा, एवढं मी तुम्हाला विनंती करतो. थांबतो. संविधानामध्ये काही हैदराबाद गॅजेटचे आहे का? हैदराबाद गॅजेटचं आणि काही घेतलेलं नाही. जे काय असेल मराठा समाजाचं त्यांचं काय नोंदी असते ते देतील, परंतु बंजारा समाजाचं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीच्या नोंदी नाहीत आणि कुठले ते भटकी समाज आहे. इथून तिथं तिथून येतं. आम्ही जसे जेव्हा देव नव्हते त्याच्या अगोदरपासून आम्ही इथं आहे. जमीन जमिनीसाठी आम्ही लढणार आहे आणि आम्ही त्याला पोचणार आहे. निसर्ग पूजक आहोत आणि आमची या ठिकाणी अस्तित्व आहे. हे त्यांच्या जमिनी नाहीत, काही नाहीत आणि हे या त्यांची राष्ट्र कल्पना आमच्यातून मागू नये, आम्ही देणार नाही. या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. खरोखरच मूळचे रहिवासी आदिवासी
आणि खरोखरच आदिवासी हा निसर्गपूजक आहे. या पृथ्वी तलावर सर्वात आदिवासीचा पृथ्वी तलावर निर्माण झालेला आहे. जमीन आणि जंगल हे आदिवासींची संपत्ती आहे आणि संविधानामध्ये सुद्धा त्या पद्धतीची तरतूद आहे. संविधानामध्ये आदिवासी समाजाला 7% आरक्षण आहे. त्या आरक्षणामध्ये कुणीही घुसण्याचा प्रयत्न करू नये आम्ही घुसूही देणार नाही, अशा तीव्र आदिवासी समाजाच्या भावना आहेत. मी संतोष जोगदंडे, सी न्यूज भारत, उमरखेड. आदिवासी समाज ने अपने अधिकारों की रक्षा के लिए एकजुट होकर स्पष्ट संदेश दिया है कि वे आरक्षण में किसी भी अनाधिकृत हस्तक्षेप को बर्दाश्त नहीं करेंगे। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।